आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज, डिजिटल युगाचं निर्भीड व्यासपीठ। अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचा बलात्कार करत उत्तर प्रदेश येथे पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या नराधमाला इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुणनेश्वर पथकाने अवघ्या 7 तासात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एका गावातून सापळा रचत अटक केली आहे। संशयित मोहम्मद रईस मंजूर शहा असे अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे। एका नवीन बांधकामाच्या साइटवर काम करत असलेल्या साईच्या समोर घरातील अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून तिचे अपहरण करून तिला ओझर येथे घेऊन गेला व तिच्यावर बलात्कार केला। त्यानंतर त्या ठिकाणाहून पळ काढला। इंदिरानगर पोलीस ठाण्यात सदर ही अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता। इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी सदर प्रकार गांभीर्याने घेत गुन्हे शोध पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले। संशयित मोहम्मद रईस मंजूर शहा हा ओझर मिक येथे लपून बसलाय। यावरून वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष पुंदे, सागर परदेशी, दीपक शिंदे यांचे पथक ओझर येथे पोहोचले। मात्र मोहम्मद तिथून पसार होऊन सामुंडी गाव त्र्यंबकेश्वर येथे लपला असल्याबाबत माहिती मिळाली। यावरून सदर पथक सामुंडी गाव येथे रवाना झाले। यावेळी अतिशय बिकट डोंगरात दर्याच्या ठिकाणी पायवाटेने जाऊन मोहम्मद याला सापळा रचून ताब्यात घेतले। या घटनेबाबत अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी दिली। इंदिरानगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 183/25 यामध्ये एक 14 वर्षाची अल्पवयीन मुलगी घरातून पळवून नेल्याबाबत तक्रार तिच्या वडिलांनी दिली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने तपास केला असता सदरची मुलगी ही ओझर येथे एका बांधकाम साईटवरच्या मजुराच्या घरामध्ये मिळून आली। त्या मुलीला ताब्यात घेऊन 14 वर्ष वय तिचं होतं। तिला ताब्यात घेऊन तिच्याकडे अधिक विचारपूस केली असता तिने सांगितलं की आरोपी नामे मोहम्मद रईस मंजूर शहा वय 27 वर्ष, मुक्काम पोस्ट खमरिया कोलारई, लखमीपूर खिरी, राज्य उत्तर प्रदेश या ठिकाणी मूळचा राहणारा हा आरोपी आहे। आणि सध्या या अल्पवयीन मुलीच्या घराच्या समोर जी बांधकाम साईट खोडेनगर येथे चालू आहे तिथे वॉचमनचं काम करतो। याने तिला फूस लावून तिला आमिष दाखवून वेगवेगळं आमिष दाखवून तिला राहते घरातून पळवून नेऊन त्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला असे निष्पन्न झाले। त्यावरून या गुन्ह्यात कलमवाढ करून 65 भारतीय न्याय संहिता कलम 65(1) तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम 4, 6 आणि 8 या कलमान्वये कलमवाढ करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यातील आरोपी मोहम्मद रईस मंसूर शाह याला सामुंडी त्र्यंबकेश्वर या ठिकाणाहून आमच्या डीपी पथकाने ताब्यात घेतलेला आहे। आरोपीला अटक करण्यात आलेली असून त्याला 3 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे।